नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये. तर आता संध्याकाळच्या आहेत ते 7 वाजलेले आहेत आणि मुलींना 2 दिवस सुट्टी असते, शनिवार रविवार. तर शनिवारचं संध्याकाळचं मी त्यांच्या केसांना तेल लावत असते आणि संडेला ते केस धुत असतात. तर हे तेल आहे ते मी घरीच बनवलेलं होतं आणि प्रत्येक सुट्टीच्या दिवशी त्यांना असंच मी संध्याकाळचं तेल लावते. 1 दिवस अगोदर लावत असते. तर एका मुलीला तेल लावत होती तोपर्यंत माझी दुसरी मुलगी आहे ती भाकरी बनवत आहे. तिला किचनमध्ये स्वयंपाक करायला खूप आवडत असतो. तसं ती भाकरी वगैरे बनायला शिकतच आहे. एवढ्या चांगल्यापैकी येत नाही येत, पण जेव्हा पण ती भाकरी बनवते आणि तिची जेव्हा भाकर फुगत असते तर ती खूप अशी खुश होत असते. तिला वाटतं की तिने जी भाकर बनवलेली आहे एकदम परफेक्ट भाकर आलेली आहे आणि खरंच ती आत्ता खूप चांगल्यापैकी भाकरी बनवत आहे. तर अशा प्रकारे तिने 3-4 भाकरी आहेत ते बनवून घेतलेल्या आहेत. तर आज दिवसभर जी मला सुट्टीच्या दिवशी काम करत असते ते काम करता आलं नव्हतं, कारण मिस्टरांच्या कामातले काही लोक घरी आलेली होती. त्याच्यामुळे बाहेरचा हॉल होता तो मला चांगल्यापैकी आवरता आला नव्हता, कारण सोफा वगैरे पुढं घ्यायचा होता. तर महिना 15 दिवसातनं मी एकदा तरी असं सोफा पुढं घेते, कारण पाठीमागे त्याच्या खूप घाण धूळ वगैरे जाऊन बसते. तर आज मला ती करता आलं नव्हतं. तर मुलीने किचनमध्ये स्वयंपाक करायला घेतला. त्याच्यानंतरनं मी देखील हॉलमध्ये जाऊन सोफा वगैरे पुढे घेतला आणि सोफ्याच्या पाठीमागे खूप सारी अशी घाण झालेली होती, कचरा गेलेला होता. कसं सोसायटीच्या पाठीमागेच आहे ते कन्स्ट्रक्शन चालू आहे, त्याच्यामुळे धूळ ही खूप उडते. तर सोफा मी छान असा पुसून घेतला, पाठीमागचं वगैरे चांगलं झाडून घेतलं आणि असे मातीचे वगैरे डाग पडलेले होते. तर ते डाग मी चांगल्यापैकी आपल्या मॉपच्या साहाय्याने आहेत ते पुसून घेतला. तर असं खूप घाण झालेली होती आणि इकडे आमच्या जनूची देखील मध्ये चालू होती. तर वल्ली फरची होती, त्याच्यात पाय घालून ती इकडे तिकडे फिरत होती. तर तिला ओरडलं तर ती एका जाग्यावर जाऊन बसलेली आहे आणि तोपर्यंत मी हे सोफ्याच्या पाठीमागचं वगैरे चांगलं स्वच्छ असं करून घेते. तर पाण्यामध्ये मी थोडंसं डेटॉल आणि मीठ, शॅम्पू ह्या तिन्ही वस्तू टाकल्या. तर शॅम्पू हे टाकलं तर जे काही चिकट वगैरे डाग असतात ते निघतात. तर सोफ्याची पाठीमागची वगैरे जागा एकदम क्लीन आणि स्वच्छ झालेली होती. त्याच्यानंतरनं मी जागा सुकल्यानंतरनं सोफा जे आहे ते पाठीमागं हे सारून ठेवला आणि किचन वाट्यावर जो काय भाकरी वगैरे केलेला पसारा होता तो सगळा आवरून घेतला. वॉश बेसिनमध्ये भांडी वगैरे ठेवलेली आहेत आणि आता बनवायला घेतलेली होती मी वांगं आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवायची होती. तर वांगी आणि बटाटे आहेत ते उभे कट करून घेतले. त्याच्यानंतरनं कढईत 2 पळी तेल टाकलं, लसूण, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा आहे तो फोडणीसाठी टाकला. कांदा चांगला भाजून घेतला, वरनं टमाटर घातलं, हळद घातली, मीठ घातलं आणि हे सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतरनं घातले मी वांगी आणि बटाटे, ह्यांना देखील चांगलं मिक्स करून घेतलं. तर आवडीनुसार आहे ते हे काळं तिखट आहे ते घातलं. लगेच शेंगदाण्याचा कूट देखील घालून घेतला. भाजी चांगली मिक्स केली आणि जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढं पाणी घालून घेतलं. तर भाजीला चांगली उकळी फुटली. त्याच्यानंतरनं गॅस स्लो केला आणि त्याच्यावर ताट झाकून ठेवलं. तर भाजी शिजते तोपर्यंत इकडे मी चिकनचं आळणी पाणी होतं ते देखील गरम करायला ठेवलेलं होतं. तर चिकनचं आणि पाणी गरम झालं. त्याच्यानंतरनं पहिलं आहे ते मी जनूला जेवायला देत असते. जनूला जेवण दिल्यानंतरनं शांतपणे आम्ही जेवण करतो. तर मी जनूला जेवण देते तोपर्यंत मुलीने आहेत ते भांडी वगैरे हॉलमध्ये घेऊन गेलेली आहे आणि जनू आहे ते इथंच खाली उभा राहिलेली आहे. तिला जेवण देते तोपर्यंत तिचा कालवा चालू झालेला असतो. तर पहिला मी तिला जेवण दिलं. त्याच्यानंतरनं आम्ही सगळ्यांनी आहे ते जेवण केलं.
जेवण झाल्यानंतर जे काय भाजी वगैरे शिल्लक होत्या त्या काढून घेतल्या आणि भाज्या हे सगळं थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. लगेच किचन वाटा हे आहे ते स्वच्छ करून घेतला. तर दिवसभराचं जरी आवरून नाही झालं तरी पण माझा संध्याकाळी जेव्हा स्वयंपाक होतो त्यावेळी मी किचन वाटा वगैरे स्वच्छ करून घेते आणि सकाळचं एकदम स्वच्छ असा किचन वाटा दिसतो. शेगडी वगैरे स्वच्छ करून घेतली आणि भरपूर अशी भांडी पडलेली होती, ती भांडी देखील सगळी घासून घेतली. तर हे सगळं काम होईपर्यंत 9:30 वाजलेले होते आणि 9:30 वाजता आमच्याकडे पिण्याचं पाणी येत असतं, तर मी पिण्याचं पाणी देखील भरून घेतलं. त्याच्यानंतर मी वॉश बेसिन वगैरे स्वच्छ करून घेतलं आणि भांडी वगैरे घासते तोपर्यंत मिस्टरांनी जनूला बेल्ट वगैरे बांधून घेतला, तिच्या तोंडाला मास्क लावला आणि आता तिचा कालवा चालू आहे बाहेर जाण्यासाठी. तर बाहेर जायचं म्हटलं की ती खूप खुश अशी असते आणि बेल्ट वगैरे लावला तर तिला बिलकुल दम निघत नाही, पटकरनं बाहेर जाण्यासाठी तयार झालेली असते. तर मी पटकरनं हा किचन वाटा आहे ते स्वच्छ करून घेतले, भांडे वगैरे त्यांच्या जागेवर मांडून घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघे आहेत ते जनूला घेऊन चाललेलो आहे. तर मुली रोज कामाला जातात तेव्हा जनू त्यांना आतून बाय म्हणत असते. तर आज आम्ही जनूला घेऊन चाललो आहे आणि घरातून मुली तिला बाय म्हणतात, पण ती त्यांच्याकडे पाठीमागे वळून देखील पाहत नाही आहे, ती पुढे पुढे चाललेली आहे. तर मी बाहेर इकडे उभा आहे तर ती माझी वाट पाहत आहे. तर मिस्टरांनी हातामध्ये एक रॉड घेतलेला आहे. तर बाहेर खूप अशी कुत्रे आहेत आणि कधी कधी ते कुत्रे आहेत ते अटॅक देखील करतात, त्याच्यामुळे त्यांनी हातामध्ये रॉड घेतलेला आहे. आणि 1 वर्षभर आहे ते जनू आमच्या घराच्या बाहेर गेलेली नव्हती, त्याच्यामुळे नवीन माणसांना ती भुकत असते. तर तिला एक सवय लागण्यासाठी पण आम्ही रोज जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर तिला 1-अर्धा तासासाठी तरी बाहेर घेऊन जात असतो. आणि संध्याकाळच्या वेळेला खाली म्हणजे जास्त गर्दी वगैरे नसतात, नाहीतर 9-9:30च्या दरम्यान खाली मुलं वगैरे खेळत असतात. तर 10-10:30 वाजेपर्यंत सगळं शांत झालेलं असतं. त्याच्यानंतर आम्ही खाली घेऊन जातो. तर इकडे वॉचमन काका बसलेले होते, ते बोलतात, तर ते त्यांच्याकडे बघून त्यांना ओरडत होते. तर तिला असंच आम्ही बाहेर गेटच्या घेऊन गेलो. तर तिला बाहेर पोटी वगैरे करायची देखील सवय लागायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आम्ही रोज तिला संध्याकाळचं असं घेऊन जातो. तर बाहेर आल्यानंतर आम्ही तिच्या पाठीमागे पळत असतो आणि ती जिकडे पाहिजे तिकडे अशी जात असते. तर इकडे रोडला देखील खूप अशा गाड्या वाहत असतात आणि गाड्यांना देखील ती घाबरते. तिच्यासमोरून किती छोट्या गाड्या गेल्या तर ती अजिबात भुकत नाही, पण मोठ्या गाड्या गेल्या की त्यांना भुकत असते. तर तिने बाहेर आलं की लगेच पोटी वगैरे करून घेतली. तर आता इथेच आम्ही तिला 10-15 मिनटं आहे ती फिरवत आहे. तर इथल्या इथंच तिने खूप साऱ्या अशा चक्रा मारत होती. तर जनूला फिरवलं त्याच्यानंतर आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर थोडा वेळ झाला की ती स्वतःच घराकडे जायला निघते. आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मुलीने घेतले होते शेंगदाण्याचे लाडू. तर ती तिच्या पद्धतीने बनवत होते. त्याच्यानंतर मी हे शूट करून घेतलेलं होतं आणि तिने छान असे शेंगदाणे, तीळ, डिंक हे सगळे घालून लाडू बनवलेले होते. तर तिची छान अशी लाडूची तयारी आहे आणि मी लगेच शूट करून घेतला. तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा. बाय, थँक्यू.